शकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय. बंधाचे किती प्रकार केले? बंधाचे कोणते? स्वप्नांजली. हां. प्रदेश आणि अनुभाग बंध. प्रकृती बंधाचे प्रकृतीचे किती भेद केले? नाजूक. आणि उत्तर प्रकृतीचे 148 प्रकृती. ते 148 प्रकृतीपैकी पाप प्रकृती किती आहेत आणि पुण्य प्रकृती किती आहेत? सोपं आहेत एकदम. पूर्ण आकडा 3 अंकी. हां. पाप प्रकृती 100 आणि पुण्य प्रकृती 68 आहेत. आणि त्याच्यामध्ये कोणत्या पेक्षाने भेद केला? जीव विपाकी, पुद्गल विपाकी, क्षेत्र विपाकी आणि बहुविपाक. जीव विपाकी प्रकृती किती आहे? 78. आणि पुद्गल विपाकी 62. आणि क्षेत्र विपाकी कोणत्या? क्षेत्र विपाकी 4 अणुपूर्वी. आणि भवविपाकी 4 कोणत्या? आयुकर्म. जीव विपाकीच्या फक्त आता नामकर्मातल्या 27 लक्षात ठेवायच्या, बाकी सगळ्या मग पुद्गल विपाकी आहेत. सांगता जीव विपाकी कोणते? 27 सारंगबाबी. नाही, नामकर्माच्या फक्त. बाकीचं तर त्या 47 घाती कर्म, 2 वेदनीय, 2 गोत्र हे जीव विपाकीच आहेत. तर नामकर्मातल्या फक्त 27 प्रकृती जीव विपाकी आहेत. कोणत्या कोणत्या? मंगलाताई सांगते. नाही सारे पाठ. बरोबर आहे. गती, जाती. हां. वेदनीने नामकर्माच्या 27 सांगायच्या. हां 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 हां. सात त्या 8 युगल आहेत, म्हणजे 26 झाला. एकदम सोपं लक्षात ठेवायचं. शेवटच्या 8 युगल आहेत, त्याचे 16 झाल्या प्रकृती. पहिल्या सुरुवातीच्या 4 गती आणि 5 जाती, 25 झाल्या इथं. आणि फक्त उच्छ्वास आणि तीर्थंकर, उच्छ्वास आणि तीर्थंकर लक्षात ठेवायचं. बाकी सगळे असे जोड्या लक्षात ठेवायच्या. त्यानंतर आपण बघितलं तर स्थितिबंध. स्थितिबंधाचे किती भेद केले? म्हणजे स्थितिबंध 2 प्रकारचं सांगितलं, एक उत्कृष्ट आणि जगन्य. उत्कृष्ट स्थितिबंध ज्ञानावरणाधिक 4 कर्मांचं किती सांगितलं? एकाने उत्तर द्यायचं. 30 कोडाकोडी सागर. मोहनीचं किती सांगितलं? स्वप्नांजली 70 कोडाकोडी सागर. आणि नामगोत्राचा 20 कोडाकोडी सागर. आयुकर्माचा 33 सागर. उत्कृष्ट स्थितिबंध. आणि जगणे स्थितिबंध, जगणे म्हणजे सगळ्यात कमी आणि उत्कृष्ट म्हणजे सगळ्यात जास्त. सगळ्यात जास्त उत्कृष्ट स्थितिबंध कोणत्या परिणामाने होतो? संक्लेश परिणामाने. बरोबर आहे. संक्लेश परिणाम म्हणजे जास्त अशुभ परिणाम. तीव्र कषायुक्त परिणाम. नरगतीच्या बंधाला योग्य अशी ज्यावेळेला संक्लेश परिणाम होतात, त्यावेळेला सगळ्या कर्मांचा उत्कृष्ट स्थितिबंध होतो. आणि जगन्य स्थितिबंध उत्कृष्ट म्हणजे जास्त होतो स्थितिबंध. हे 70 कोडाकोडी सागर वगैरे सांगितलं ना. आणि ज्याला परिणामांची विशुद्धी होते त्यावेळेला जगन्य बंध होतो. परिणामांची ज्यावेळेला विशुद्धी वाढते त्यावेळेला जगन्य म्हणजे कमी होतो स्थितिबंध. आता त्यामध्ये आपण जगन्य स्थितिबंध किती कर्मांचा अंतर्मुहूर्त आहे? अंतर्मुहूर्त जगन्य स्थितिबंध कुठल्या कर्मांचा आहे?
काल सांगितलं होतं ना, पहिल्यांदाच लिहिलं होतं फळ्यावर. 4 घाती कर्म आणि 1 आयु, हे 5 कर्मांची अंतर्मुहूर्त जगणे स्थिती. लक्षात नाही का काल फळ्यावर लिहिलं होतं. आणि नाम आणि गोत्रकर्माची 8 मुहूर्त आणि वेदनीयाची 12 मुहूर्त. हे सगळं 8व्या अध्यायामध्ये सगळ्या ओळीनं तत्वार सूत्राचा 8वा अध्याय घेतला ना, हाच आहे पूर्ण. आता जशी प्रश्न आपण शिकतोय तशी 8 कर्मांची नावं, त्याचे उत्तरभेद, त्याचे स्थितीबंध, त्याचा अणुभागबंध, प्रदेशबंध, हे सगळं 4 ओळीनं 4 बंधाचंच वर्णन 8व्या अध्यायामध्ये केलेलं आहे तत्वाचं. मग तुम्ही हे शिकला की तत्वार सूत्र एकदम सोपं जाते तुम्हाला. आता ते अणुभागबंध आपण बघितला होता काल. त्या अणुभागबंध कशाला म्हटलं? कर्माची फळ देण्याची शक्ती, त्याला काय म्हणतात? अणुभागबंध. जसं उदाहरण सांगितलं, मिरचीमध्ये तिखटपणा जास्त असणं, दुधामध्ये स्निग्धता जास्त असणं, तर तो त्याचा अणुभाग, त्याची शक्ती म्हणायची त्याला. मग त्या शक्तीची नावं दिलेली आहेत, अणुभागबंधाची शक्तीची नावं. इथं नाही येते, मी सांगते तुम्हाला फक्त. 2 कर्म आहेत ना, घाती आणि आघाती. घाती कर्माची जी शक्ती आहे त्याला 4 नावं दिलेले आहेत: लता, दारू, अस्थी आणि शैल. लता म्हणजे वेल. वेल कशी असते? ती एकदम नाजूक असते की नाही, त्याच्यामध्ये असं तोडलं की लगेच तुटते, म्हणजे त्याच्यामध्ये काही शक्ती जास्त नसते. नंतर सांगितलं दारू. दारू म्हणजे लाकूड. दारू म्हणजे आपले मराठीतली दारू नव्हे, दारूचा अर्थ आहे लाकूड. त्या वेलीपेक्षा लाकडामध्ये टणक असते, ते मोडत नाही लवकर, म्हणजे त्याच्यामध्ये अजून शक्ती जास्त असते. तर दारू. आणि तिसरं सांगितलं अस्थी. अस्थी म्हणजे हाड. आणि चौथं सांगितलं शैल म्हणजे दगड. शैल म्हणजे दगडाचा पर्वत. तर ह्याच्यामध्ये हे उपमा आहेत. म्हणजे आपण जे कर्मबंध करतो प्रत्येक समयाला, ते कर्म बांधल्यानंतर त्यामध्ये शक्ती येते. किती शक्ती येते? तर जसं तुमचे संक्लेश परिणाम असतील त्याला अनुसरून. जास्त संक्लेश परिणाम असतील तर शैलसारखा अणुभाग बंद होणार. त्याच्यापेक्षा तुमचं समजा कमी असतील कशा आहे तर अस्थी प्रमाण होणार. आणि त्याच्यापेक्षा कमी समजा सम्यक्त्व झालं उत्पन्न की हे अस्थिरूप पण होत नाही, शैलरूप पण होत नाही, फक्त लता आणि दारूरूपच बंद होतोय. अणुभाग बंद जो होणार तो म्हणजे एवढी शक्ती त्याच्यामध्ये कमी असणार. सम्यक्त्व झाल्यानंतर कर्माची स्थिती पण कमी बांधली जाते. 3 आयु कर्म सोडून बाकीच्या कर्मांची स्थिती. का तर परिणाम तेवढे विशुद्ध झालेले आहेत. मिथ्यात्व सगळ्यात मोठं महान पाप आहे. आणि त्या मिथ्यात्वाचा अभाव झाला की त्या जीवामध्ये किती फायदे होतात, म्हणजे किती गुण उत्पन्न होतात. तर आपोआप त्याच्या परिणामाच्या विशुद्धीनं तो स्थितीबंध पण अंत कोडाकोडीच्या आत करतो, म्हणजे कोडाकोडी सागराच्या आतला बंद करतो. आणि अणुभाग पण फक्त द्विस्थाने करतो, लता आणि दारूरूप. हे अस्थि आणि शैलरूप परत नाही. आणि मिथ्यादृष्टी असेल तर कधी कशा वाढले की शैल पण बांधू शकतोय, अस्थिरूप पण बांधू शकतोय. म्हणून हे कर्माच्या शक्तीची नावं आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता एका समयात आपण कर्म बांधलं तर त्यातली शेवटची शैलशक्ती झाली. परंतु सगळ्याच परमाणूमध्ये शैलरूप शक्ती नसते. अनंत परमाणू येतात ना प्रत्येक समयाला. प्रदेशबंध किती होतोय? अनंत परमाणूंचा होतोय. अभाव आता पुढे सांगणार ते प्रदेशबंधाचा. अभाव्यापेक्षा अनंतपट आणि सिद्धांचा अनंतावा भाग. एवढे कर्म परमाणू प्रत्येक समयाला आता सुद्धा चालू आहेत येणं. परंतु त्याच्यामध्ये अनुभाग कसा पडणार, शक्ती फल देण्याची कशी पडणार, ही त्यावेळच्या कशानुसार ठरते. त्याची स्थिती कशी किती पडणार आणि त्याचा अनुभाग किती पडणार हे त्या वेळच्या आपल्या कशाला अनुसरून होतो. मग परिणाम जेवढे आपण मंद कशा ठेवून विशुद्धी वाढवू आणि जेवढे सम्यक्त्वाचा प्राप्ती होईल, आपल्याला मिथ्यात्वाचा अभाव होईल, तेवढे आपल्याला लाभ आहेत. सम्यक्त्वाबरोबर राहून बाकीचं तुम्ही घरगृहस्थीचं कार्य जरी करत असला तरी जर सम्यक्त्व असेल तुमच्याबरोबर तर आपोआप हे अनुभाग बांधला जाणार नाही, एवढी स्थिती बांधली जाणार नाही, एवढ्या प्रकृती सगळ्या
सांगितलं की नाही, तिन्ही गती संबंधी बंद करत नाही तो सम्यदृष्टी, फक्त देवगतीचाच बंद होतोय त्याला. मग देवगतीबरोबर पण सगळ्या पुण्य प्रकृतींचा बंद होतोय. म्हणून हे सगळे सम्यक्त्वाचे लाभ आहेत. मग हे अनुभाग बंध ह्या कुणाचं सांगितलं, घाती कर्म, ज्ञानावरणाधिक कर्म. मग ते जे एका समयात आपण कर्म परमाणू बांधतो त्याची सुद्धा वाटणी होते. अशी वाटणी होते म्हणजे सगळ्या परमाणूमध्ये शैलरूपच बांधला तरी शैलरूप असणार नाही. त्यातल्या काही परमाणूमध्ये लतारूप शक्ती असते, काही परमाणूमध्ये दारूरूप. त्याचे स्पर्धक वगैरे, ते रचना वगैरे खूप मोठं गणित आहे ते कधी तुम्ही आता मोठा ग्रंथ शिकाल त्याला सगळं लक्षात येईल तुम्हाला. हे फक्त ते पाया चालला आहे तुमचा, फक्त त्या इमारतीचा, तत्वज्ञानाच्या इमारतीचा पाया आहे हा सगळा नुसता. तर लता, दारू आणि शैस्ती आणि शैल चारही प्रकारचे स्पर्धक त्याच्यामध्ये असतात, शक्ती असते. आणि जर अस्थिरूप बांधला मी समजा, तर लता दारू अस्थिती तिन्ही असणार, आणि दारूरूप बांधला तर लता दारू दोन्ही असणार. म्हणून याला 4, 3 किंवा 2 भावरूपानं असं बांधतो. मग त्याचं सगळं ते खूप हे आहे, गणित आहे, ते राहू दे. आता आपल्याला फक्त ह्याची त्याला उपमा दिली, लतासारखी शक्ती ज्याच्यामध्ये आहे ते लतारूप स्पर्धक, त्या परमाणूमधले त्याला लता म्हणायचं. ज्या परमाणूमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त शक्ती आहे ते दारूरूप स्पर्धक, त्याच्यापेक्षा जास्त शक्ती ज्याच्यामध्ये ते अस्थिरूप स्पर्धक, त्याच्यापेक्षा जास्त शक्ती ज्याच्यामध्ये ते शैलरूप. अनंतपट शक्ती ह्याच्यामध्ये, याचं नुसतं आपल्याला सामान्य दिसते. लतापेक्षा दारूमध्ये अनंतपट शक्ती, दारूपेक्षा अस्थिमध्ये अनंतपट, आणि अस्थिपेक्षा शैलमध्ये अनंतपट शक्ती आहे. तसंच आघाती कर्माला नावं दिलेली आहेत. आघातीमध्ये 2 प्रकार आहेत, पुण्य आणि पाप. घातीमध्ये पुण्य पाप भेद आहे का? घाती कर्मामध्ये पुण्य पाप असा भेद नाही. तर सगळे काय आहे ते घाती कर्म पुण्य आहेत की पाप आहेत? सगळे घाती कर्म पापरूप आहेत. आणि आघातीमध्ये पुण्य आणि पाप असे दोन्ही प्रकार आहेत. मग त्या आघातीमध्ये जे पाप प्रकृती आहेत, नरगती, नरगत्यांपूर्वी किंवा एकेंद्रिय अधिक तिरींचे गती, हे सगळे पाप प्रकृती आहेत. तर त्याची शक्ती, त्याची 4 नावं दिलेत, निंब, कांजीर, विष आणि हलाहल. आघाती कर्माच्या निंब, कांजीर, विष आणि हलाहल. महाराजांनी देखील तपासतो. विष आणि हलाहल म्हणजे हे कडू, एकापेक्षा कडू आहेत ते जास्त. ते फळ असते, ते अत्यंत कडू असते. ते निंब म्हणजे आपल्याला निंब माहिती आहे, कडुनिंब, तेच किती कडू लागते आपल्याला, त्याचा रस प्यायला सांगितलं तर. त्याच्यापेक्षा ते कांजीर फळ असते, ते त्याच्यापेक्षा कडू जास्त. निंब म्हणजे तेच की निंब म्हणतो ते. आणि त्यापेक्षा विष हे म्हणजे जास्त घातकच आहे, कडूपण आणि घातक आहे. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा घातक कोण आहे? हलाल विष, की ज्याच्यामुळे नियमानं मरण येणार. आपल्याला पण असं बघा, आता हे हलाल पाप कर्माचा उदय आला ना, तर आपल्याला किती त्रास होतोय. संक्लेश परिणाम कशामुळे होतात आपले? सगळं हा पाप कर्माचा उदयाला रोग झाला शरीरामध्ये, किंवा घरामध्ये सगळी प्रतिकूलता आली, गरिबी आली, किंवा आपलं कोणी इष्टाचा वियोग झाला, तर आपल्याला किती दुःख होत आहे. मग तिथं काय झालं, आपल्या त्या पाप प्रकृतीचा असा हलाल उदय आलेला असतोय. कधी कधी सगळ्या बाजूने एकदम पापकर्म आपल्याला घेरते. मग त्या पाप प्रकृतींचा तीव्र अनुभाग ज्याला उदयाला येतो, त्याला असं काहीतरी आपल्याला दुःख होण्यासाठी काहीतरी घडतंय, कारण होते, निमित्त होते. म्हणून मग हे कशामुळे बांधलं आपण, हे लक्षात घ्यायचं तिथं. हे हलालसारखं पाप कर्म बांधल्यामुळे तर उदय आलंय ना, काय न बांधता उदयाला आलं. आपण ते पूर्वी तसं बांधलं कर्म. कशाने बांधलं तर संक्लेश परिणामानं. देवशास्त्र गुरूंचा अधिक अभिनय केला, आणि विनाकारण संक्लेश परिणाम केले, दुसऱ्याचं वाईट चिंतलं, पाप केलं, साप्त व्यसनामध्ये आसक्त झाला. तर ह्या सगळ्यामुळं हे असं पाप प्रकृतींचा तीव्र अनुभाग बांधला जातो. दुसऱ्यांची निंदा केली, दुसऱ्यांचे दोष बघितले, आपली प्रशंसा, हे सगळे कसे आहेत परिणाम? निज आपल्या पाप
प्रकृतीच्या बंधाला कारण आहेत आणि त्याचा अनुभाग जास्त पडण्याला कारण आहेत. सगळं तत्वसूत्राच्या 6व्या अध्यायामध्ये आहे बघा, 8 कर्मांचा बंध कोणत्या कोणत्या परिणामाने होतो, म्हणजे त्याच्यामध्ये अनुभागच पडतो तो त्याच्यामुळं. आणि पुण्य प्रकृतीच्या उलट त्याची नावं दिलेत काय, गुड, खांड, शर्करा आणि अमृत. हा अमृत. हां, गुळाची चव थोडी गोड कमी, त्याच्यापेक्षा खांड म्हणजे खाडी साखर त्याच्यापेक्षा जास्त गोड असते, त्याच्यापेक्षा शर्करा म्हणजे साखर ती गोड असते जास्त, आणि त्याच्यापेक्षा अमृत जे आहे ते त्याच्यापेक्षा जास्त गोड असते. आणि ते आपल्याला अमृत जे आहे ते आपल्या जीवनाला उपयोगी आहे. तशी पुण्य प्रकृतीचा उदय म्हणजे त्याची शक्ती सगळ्यात जास्त असेल समजा, किती खूप लाभ झाला, मुलगा झाला, किती आनंद होतोय, ते अमृतासारखं उदय आलेलं असतं ना तिथं पुण्याचा. परंतु तसं बांधले ना, पण उदय कसा येतो, बांधल्याशिवाय येतो का? आपण पूर्वी तसं बांधलेलं असेल तर तसा उदय येणार. बांधताना मात्र आम्ही सगळे खराब परिणाम करून खोटे कर्म बांधतो, आणि उदय मात्र कसा पाहिजे, चांगला पाहिजे. मग असं कसं होणार? कुठलं बी पेरणार त्याचंच झाड येणार, काय बी पेरायचं एक आणि झाड दुसरं? आम्ही बी पेरतो बबुळाचं आणि झाड कसलं पाहिजे, आंब्याचं. येईल का ते? नाही येणार. मग हे सगळं समजून आपल्या जीवनामध्ये लक्षात घ्यायचं की आपल्याला जर आपण विशुद्ध परिणाम केलं तर पुण्य प्रकृतीचा हा अनुभाग बांधला जातो, संक्लेश परिणाम केले तर प्रकृतीचा असा तीव्र अनुभाग बांधला जातो. तर या अनुभागाची हे उपमा दिलेले आहेत. त्याच्या हे कर्म परमाणूमधले जी शक्ती आहे ती कमी शक्तीला हे नाव दिलं गुड, त्याच्यापेक्षा जास्त शक्तीला खांड नाव दिलं, त्याच्यापेक्षा पुण्य प्रकृतीची जी जास्त शक्ती ज्या परमाणूमध्ये आहे त्याला नाव शर्करा दिलं, आणि त्याच्यापेक्षा जास्त शक्ती ज्याच्यामध्ये आहे त्याला अमृत नाव दिलं. असे पुण्य प्रकृतीचे 4 प्रकार आहेत, पाप प्रकृतीच्या अनुभागाचे 4 प्रकार आहेत, आणि घाती कर्माचे हे 4 प्रकार आहेत. हे तो फक्त तुम्हाला नावं एकदा कानावरून गेले असेल की आता कधी तुम्ही या शास्त्रात ऐकला की मग ते लक्षात येईल तुम्हाला बरोबर. हा पुण्य प्रकृतीच्या ज्या प्रकृती आहेत ना 78 68 त्याची नावं आहेत, आणि जे 100 पाप प्रकृती आहेत त्याच्यापैकी घाती कर्माची ही नावं आहेत, आणि त्या 47 प्रकृती सोडून बाकीच्या 53 प्रकृती अघाती कर्म आहेत त्याची ही नावं आहे. अघाती कर्मामधलं हे जे पाप प्रकृती आहेत त्यांच्या अनुभागाची नावं आहेत ही, आणि पुण्य प्रकृतींच्या अनुभागाची नावं आहेत. त्या अनुभागाला उपमा दिलेत ह्याच्यासारखा अनुभाग असा शक्ती, म्हणजे कमी जास्त शक्ती ही सगळ्यात कमी, त्यापेक्षा जास्त, त्यापेक्षा जास्त, आणि त्याच्यापेक्षा जास्त शक्ती. ह्या 4पैकी कुठल्या पण शक्ती असं बांधतो जीव. फक्त एक शक्ती कधी बांधत नाही, ही निमरूप किंवा गुडरूप. हां, 2 किंवा 3 किंवा 4 असं बांधतो. त्याच्यामध्ये पण अजून प्रकार आहेत, ते तुम्हाला अजून डीपमध्ये गेल्याशिवाय ते समजणार नाही सगळे. आता कर्मकांड छापलंय, आता त्याच्यामध्ये सगळं आहे हे कर्मकांडमध्ये. आता पुढं प्रदेशबंध बघितलं होतं आपण. प्रदेशबंध म्हणजे काय सांगितलं होतं? काळ कशाला म्हणायचं? काळाला काय म्हणायचं? स्थितिबंध. किती काळ ते कर्म आत्म्याबरोबर राहणार त्याला म्हणायचं स्थितिबंध. त्याच्यामध्ये शक्ती किती येणार ते अनुभाग बंध, आणि ते किती संख्या आहे त्याला प्रदेशबंध. पाहुण्यांचं उदाहरण लक्षात ठेवायचं म्हणजे लक्षात राहते. पाहुणे आले, त्यांचा स्वभाव काय, किती पाहुणे आले, किती दिवस राहणार, आणि जाताना काय फळ देऊन जाणार, हे लक्षात ठेवायचं म्हणजे लक्षात राहते 4 बंध. आता ते पुढं आश्रव हा प्रदेशबंधाचं सांगायचं राहिलं. प्रदेशबंध म्हणजे परमाणूंची संख्या, किती परमाणू प्रत्येक समयाला हा जीव बांधतो. मग हे कशावर आहे म्हणून सांगितलं होतं? योगावर. आपले मन वचन काय योगाची शक्ती ती पण सारखी बदलत असते आपली, कधी जास्त कधी कमी. योग आणि एकेंद्रिय अधिकामध्ये गेला की कमी असते शक्ती, द्विंद्रियामध्ये जरा वाढते, त्रिंद्रियामध्ये अजून योग शक्ती वाढते, आणि पंचेंद्रियामध्ये सगळ्यात जास्त योग शक्ती असते. मन वचन काय योग
त्याची शक्ती जास्त पंचेंद्रियामध्ये आहे, म्हणून पंचेंद्रिय जीव जास्त बांधतो. मग जसं योग कमी जास्त होईल तसं त्या परमाणूची संख्या पण कमी जास्त होते. आता समजा लोखंडाचा गोळा आहे, पाण्यामध्ये टाकला आपण, काय करतो तो सगळ्या बाजूने पाणी ओढून घेतो, शोषून घेतो. मग जास्त गरम झाला असेल तर काय करणार, जास्त पाणी ओढून घेणार. कमी जरा तापला असेल तर कमी पाणी खेचून घेणार. तसं इथं हा योग वाढलेला असेल, आत्मप्रदेशांचं हलनचलन, तर तिथं जास्त परमाणू येणार. आणि तो योग जर कमी असेल तर कमी परमाणू येणार. प्रत्येक समयाला येणं चालूच आहे, आता सुद्धा चालूच आहे. आता सुद्धा जो आपला योग आहे त्याच्या निमित्तानं कर्म परमाणू येत आहेत, परंतु ते आपला योगाची शक्ती कमी आहे की जास्त आहे त्याच्यावर ते कमी जास्त येतात परमाणू. मग तिथं प्रत्येक समयाला किती परमाणू येतात, 1 2 4 संख्यात 1000 लाख किती येतात, अनंतानंत. अभव्य राशी म्हणजे अभव्य जीवांची जेवढी संख्या आहे ती पण अनंतच आहे, त्याच्यापेक्षा अनंतपट परमाणू. आणि जेवढे आतापर्यंत सिद्ध झालेत अनंत, त्याचा अनंतावा भाग. एवढे कर्म परमाणू प्रत्येक समयाला हा जीव बांधतोय. कमी जास्त असलं तरी त्याचं ते प्रमाण तसं तेवढंच घ्यायचं. काय सांगितलं, किती बांधतो, अभव्य जीवांची जेवढी संख्या आहे, ह्या जगामध्ये जेवढे अभव्य जीव आहेत सगळे एकेंद्रियामध्ये सगळे मिळून ते किती आहेत, अनंतच आहेत. तर अभव्य जीवांपेक्षा गुणिले अनंत, अभव्यांची संख्या कमी आहे आणि सिद्धांची संख्या जास्त आहे. सिद्ध त्याच्यापेक्षा कितीतरी अनंतपट आहेत अभव्य राशीपेक्षा, म्हणून सिद्धांचा अनंतावा भाग, सिद्ध भागिले अनंत. जे सिद्धांची जी संख्या आहे अनंतानंत सिद्धांची, त्याचा अनंतावा सिद्ध भागिले अनंत बरोबर एवढे कर्म परमाणू प्रत्येक समयात बांधतो जीव. कोण बांधतो, आपण. कधीपर्यंत बांधणार, 13व्या गुणस्थानापर्यंत चालूच असणार आहे बांधायचं. योग 13व्या गुणस्थानापर्यंत आहे ना, संयोग केवलीपर्यंत, तर तिथंपर्यंत प्रदेश बंद होत राहतो. मग 14व्या गुणस्थानामध्येच थांबते. म्हणून ज्या वेळेला आपण सगळ्या कर्माची निर्जर होणार शेवटी, त्यावेळीसुद्धा भरपूर कर्म परमाणू असतात, ते सगळे एका समयात सगळे निघून जातात. शेवटच्या मोक्षाला जाताना शेवटच्या समयामध्ये सगळं ते कारमान शरीर आहे ते सगळंच इथं नष्ट होते, म्हणजे परमाणू. कारण हे निर्जरा झाले तरी बांधणं चालूच आहे ना, परंतु फक्त ते 11व्या गुणस्थानापासून फक्त 7 वेदनीच बांधतोय, बाकी कुठलं प्रकृती बांधत नाही. ते सगळं आता बंध विच्छित्त वगैरे पण शिकवणार आहे तुम्हाला. हे सगळं झाल्यावर ते त्याचं चार्ट घेणार आहे, होऊ देत हे अध्याय आपला. मग गुणस्थान येणार आहे ना, गुणस्थान झाल्यावर बहुतेक आहे थोडं. अनंतच आहे, त्याच्यापेक्षा अनंतपट परमाणू बांधतो. आणि सिद्धांची संख्या अभव्यांच्या पेक्षा पण अनंतानंतपट आहे, त्याचा अनंतावा भाग बांधतो. आचार्यांचं होणार आहे आता छडाला, ऐकणारच ऐका. छान आहे 6 विधान. तुम्हाला वेळ होते. महाराजींना बोलव. अभव्य जीव पण अनंत आहेत, अनंत नुसते युक्त अनंत आहेत, आणि सिद्ध अनंतानंत आहेत. त्याच्या अनंतावा भाग म्हणजे कमी. आता एखादी संख्या समजा 20 संख्या आहे, ती 20 संख्या 5च्या अपेक्षेने बघितलं तर किती आहे, चौपट आहे. आणि 20 संख्या ती 80च्या अपेक्षेने बघितलं तर 4था भाग. 20 संख्या ती एकच फिक्स धरायची, ती 5पेक्षा किंवा 4पेक्षा घ्या, 4पेक्षा 5 पट आहे, आणि 100च्या अपेक्षेनं 5वा भाग आहे. म्हणजे दोन्हीकडनं सांगितलं त्याला. तसं इकडं अभव्यांची संख्याच्या अपेक्षेनं बघितलं तर ती संख्या अनंतपट आहे, आणि सिद्धांच्या अपेक्षेनं बघितलं तर अनंतावा भाग आहे. असं अभव्य कमी आहेत आणि सिद्ध जास्त अनंत गुणित आहेत. आपलं खूप कमी होते. कसं
2:45 या म्हणजे होते. महाराज आले. जय बोल आचार्य सुरेश सागरजी महाराज.